फिर्यादीबरोबर आपलं कोर्ट मॅरेज झालं असल्यामुळे बलात्काराचा गुन्हा निष्पन्न होत नाही असा दावा करणाऱ्या तथाकथित नवऱ्याचा जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळून लावला। माढा तालुक्यातील त्या तरुणीनं मार्च 2026 मध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत असा आरोप केला होता की सन 2016 मध्ये तिच्या घराजवळ राहत असलेल्या परधर्मीय तरुणाबरोबर तिची ओळख झाली। त्यानंतर तो तिच्या मागे लागला। 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2018 मध्ये तिनं सोलापूर शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला। तिथं देखील तो आरोपी तिला भेटायला येत असे। सन 2018 मध्ये आरोपीनं तिला सोलापूर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला। सन 2015 मध्ये ती शिक्षणासाठी पुण्यात राहत असताना आरोपी तिथं आला आणि तिला तुझे फोटो व्हायरल करेन असा दम देऊन तिला मुंबई, गुजरात, राजस्थान इथं पळवून नेलं। पुण्यात परतल्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप दस्त तयार केला। त्यानंतर काही दिवसानंतर तिला दमदाटी देऊन आंतरधर्मीय असल्यानं कोर्ट मॅरेजसुद्धा केलं। त्रास असह्य झाल्यानंतर तिनं आईवडिलांना सर्व हकीकत सांगून आरोपीविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्कार आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल झाला। आरोपीला पोलिसांनी अटक केली। आरोपीनं बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। फिर्यादीबरोबर आपलं कायदेशीर लग्न झालं आहे, त्यामुळं कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही असा दावा करत जामीन अर्ज दाखल केला। या जामीन अर्जाला मूळ फिर्यादी पीडित तरुणीतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रखर विरोध करण्यात आला। आरोपीविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा आहे। आरोपीनं फिर्यादीवर सन 2016 साली लॉजमध्ये अत्याचार केला, त्यावेळी ती अज्ञात होती असं मत व्यक्त करून न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट D.D. देशमुख, मूळ फिर्यादी पीडित तरुणीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे यांनी काम पाहिलं।